नमस्कार. मी डॉक्टर गणेश भाऊ पाटील गुले. मागील 2 व्हिडिओजमध्ये आपण MBBS ॲडमिशन, कॉलेज सिलेक्शन, कंट्री सिलेक्शन याबद्दल चर्चा केली आणि भरपूर लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, सबस्क्राईब केलं, शेअर केलं आणि भरपूर लोकांच्या प्रतिक्रियाही मला ईमेलद्वारे मिळाल्या आहेत. छान वाटलं आणि मी जसं तुम्ही मला सांगितलं, तुमच्या या प्रतिसाद पाहून मी ह्या फील्डमध्ये जेवढं माझं मार्गदर्शन करता येईल ते मी पुढील व्हिडिओजमध्ये नक्की करेल. अगदी तुमच्या नेक्स्ट FMG ह्या एक्झामबद्दल आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलू आणि त्यानंतरच्या पुढील व्हिडिओजमध्ये मी माझे एक्सपिरियन्सेस अबाउट स्टडी, अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, कसा आम्ही केला, कशा पद्धतीने आता बदल झालेत एक्झाममध्ये, असे पुढील व्हिडिओज आपण टाकू किंवा तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतील त्यानुसार आपण पुढचे अजून व्हिडिओज बनवू आणि त्यानुसार तुम्हाला ती माहिती मिळत जाईल. तुम्ही सगळ्यांनी दिलेला प्रेम, प्रतिसाद त्याबद्दल धन्यवाद. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं, MBBS ॲडमिशन कसं घेतलं पाहिजे, कसं कॉलेज सिलेक्ट केलं पाहिजे, बऱ्यापैकी तुमच्या शंका क्लिअर झाल्या. परंतु आता प्रश्न येतो की कंट्री कशी सिलेक्ट केली पाहिजे, ड्युरेशन कसं आहे, कशी लँग्वेज तिथे आहे, हे मी माझ्या माहितीतून तुम्हाला सांगतो, जी माझ्याकडे माहिती आहे किंवा जी मला माहिती मिळालेली आहे. कारण बरेचसे मुलं जी पूर्ण केल्यानंतर दिल्लीला मला भेटलेत, बऱ्याच कॉलेजेसचे मुलं तिथं आमच्यावर अभ्यासाला असायची, कारण त्यावेळेस फक्त दिल्ली हेच सेंटर असायचं. 2014मध्ये जो आमचा पहिला ऑनलाईन अटेम्प्ट होता तोपर्यंत दिल्ली हेच सेंटर होतं. तर त्या वेळेस ज्या मुलांनी जी माहिती दिली आणि त्यानंतरही जे माझे 5 वर्षात साधारण 2019पर्यंत मी दिल्लीमध्ये होतो आणि आत्ताही मला जी माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर बाहेरच्या कंट्रीज म्हटलं की रशिया, जॉर्जिया, युक्रेन, किर्गिस्तान, कझाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, चायना, फिलिपाईन्स आणि अशा बऱ्याच कंट्री आहेत. नॉर्दर्न अमेरिका आहे. अशा कंट्रीज आहेत जिथे MBBSचं ॲडमिशन होतं आणि MBBSची मेडिकल कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आहेत. रशियामध्ये भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथं आपले महाराष्ट्राचे किंवा बाकी मुलं तिकडे आहेत, इतर स्टेटचे. किर्गिस्तानमध्ये आहे, जॉर्जियामध्ये आहेत, भरपूर ठिकाणी मुलं आहेत. परंतु जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तर अमुक माझा रिलेटिव्ह किंवा माझ्या रिलेटिव्हचा मुलगा किंवा माझ्या शेजाऱ्याचा मुलगा ह्या कॉलेजला आहे म्हणून मी तिथे ॲडमिशन घेतो आहे, ही सगळ्यात चुकीची कन्सेप्ट. ही सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेन. कारण की कसं आहे, तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेता तर ते तुमच्या मुलाचं ॲडमिशन घेता तर तुम्ही फ्रेश विचार करा. त्यांनी तिथे ॲडमिशन घेतलं म्हणून तुम्ही तिथे घेऊ नका. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तो क्रायटेरिया फॉलो करा आणि 3 मुलांना विचारा, ठीक आहे, आणि 3 मुलांच्या पॅरेंट्सशी बोला. आणि ते शक्य आहे कारण तुम्ही भरपूर मोठी अमाऊंट त्यांना देणार आहात. अप टू 30 लाख तुमचा खर्च असतो. एक महत्त्वाचा कोर्स तुम्ही बाहेरच्या देशात करणार आहेत. तर आता आपण सुरू करूया रशियापासून. आपण एका कंट्रीचा अभ्यास, तिथलं अभ्यास कसा असतो, लँग्वेज कशी असते, त्यानंतर आल्यानंतरच्या एक्झामची तयारी कितपत करून घेतली जाते, फी स्ट्रक्चर आणि येणारा खरोखरचा खर्च किती असू शकतो ॲप्रॉक्स, हे सगळं आपण बघूया. तर सर्वप्रथम आपण रशियाबाबतीत बोलू. रशियामध्ये बऱ्याच मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत. जसं आपल्याकडे पुणे युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, तसे त्यांच्याकडेही युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीला ते ॲडमिशन देतात आणि त्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन देणाऱ्या एजन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आहेत. एजन्सी कशी चूज करायची हे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं. आता रशियामध्ये 6 वर्षाची मेडिकल कॉलेजेस आहेत आणि 6 वर्ष आणि 6 महिन्याची आहेत. जे 6 वर्ष 6 महिन्याचे आहेत तिथे 6 महिन्याचा रशियन मीडियम कोर्स असतो, रशियन लँग्वेजचा, आणि मग नंतर 6 महिन्याचं रशियन मीडियममध्येच MBBS असतं. जो 6 वर्षाचा कोर्स आहे तो इंग्लिश मीडियम म्हणून सांगितला जातो.
बट तो प्रॉपर इंग्लिश मिडियममध्ये नसतो. तो 3 वर्ष इंग्लिश मिडियम आणि 3 वर्ष रशियन, सुरुवातीचे 3 वर्ष रशियन मिडियममध्ये असतो बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये. आणि ते मोस्टली 3rd इयरला मुलं गेले किंवा 4th इयरला गेली तर त्यांना कळतं की आपल्याला रशियनमध्ये काही सब्जेक्ट आहेत. तर आता अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला इथेच पाहिजे. त्यानंतर येणारा खर्च हा ॲप्रॉक्स 32 ते 35 लाख हा असेल. त्याच्यामध्ये तुमचं ट्युशन फी, हॉस्टेल, मेस हे जरी कमी असलं तरी तुमचं दरवर्षीचं येणं जाणं, तिथला एक्सपेन्स, तिथं राहणं, थोडाफार खर्च तिथलाही असतोच. आणि आल्यानंतरही येणं जाण्याचा खर्च असतो. आणि मध्ये इथं आल्यानंतर 2 महिने स्टुडंट इकडे राहतात, तोही खर्च. तर हा सगळा खर्च साधारण तेवढा जातो. तर तुम्ही त्यानुसार प्रिपेअर असावं असं मी समजेन. दुसरं आपण जॉर्जियाविषयी बोलूया. जॉर्जियामध्ये ॲप्रॉक्स 6 वर्षाचे कोर्सेस आहेत. तिथेही बऱ्यापैकी लँग्वेजमध्ये त्यांच्या सब्जेक्ट्स आहेत नंतर, तर 3ऱ्या वर्षानंतर. हॉस्टेल मेस आहे, काही कॉलेजमध्ये चांगली हॉस्टेल मेस आहे, काही कॉलेजमध्ये मुलं स्वतः कुक करतात. आणि युरोपमध्ये असं आहे असं सांगून बरेच ॲडमिशन होतात तिकडे. कॉलेजेस चांगलेही आहेत, वाईटही आहेत. हॉस्टेल मेस काही ठिकाणी चांगले आहेत, काही कॉलेज 1-2 कॉलेजेस आहेत त्यांचे हॉस्टेल मेस चांगले आहेत. आणि एज्युकेशन रशियामध्ये काही ठिकाणी काही ठराविक कॉलेजेस आहेत ज्याची माहिती मी तुम्हाला ईमेलद्वारे किंवा असं कळू शकतो, जी मला 2-3 युनिव्हर्सिटीज माहिती ज्यांची रिझल्ट फार छान आहेत. तसंच जॉर्जियाच्या 2 युनिव्हर्सिटीज त्यांचे रिझल्ट फार छान आहेत. पण मेन गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तिथे येणारा खर्चसुद्धा 35 लाखापर्यंत आहे. 32 ते 35 लाख. जसं मी मागच्या रशियाबद्दल बोललो, हॉस्टेल मेस आणि याच्या ट्युशन फीच्या व्यतिरिक्त येणारा खर्च पकडून आपलं तो तिथपर्यंत जातं आपलं बजेट. त्यानुसार आपण प्रिपेअर असावं. तिसरी कंट्री फिलिपाईन्स. फिलिपाईन्समध्ये 6 वर्षाचं कॉलेज आहे. त्यांचा 8 महिन्याचा कोर्स इंडियामध्ये ते घेतात. त्याच्यामध्ये ते आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि त्यांचा एक सब्जेक्ट असतो तो इथे शिकवतात. एक्झाम त्याची तिकडे अजून 4 महिने क्लासेस होऊन तिकडे होते. ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही पुढच्या कोर्सला ॲप्लाय करता. फिलिपाईन्समध्ये आपल्याला थोडं कॉस्टली जातं, 35+ म्हटलं तरी चालेल. आता डिपेंड ऑन, आता हा जो खर्च आहे हा मी तुम्हाला ॲव्हरेज स्टुडंटचा सांगतो, जो एक नॉर्मल खर्च करणारा स्टुडंट, नॉर्मल स्पेंड करणार आहे. आता इथे फिलिपाईन्समध्ये 50 लाखही खर्च येतो, रशियामध्ये काहींना 40 लाखही कमी पडतात, जॉर्जियामध्ये काहींना 40 लाखही कमी पडतात. ते डिपेंड ऑन दॅट स्टुडंट. ठीक आहे. जसं फिलिपाईन्सचं मी सांगितलं, एज्युकेशन चांगलं आहे. आल्यानंतरच्या एक्झामची प्रिपरेशन काही युनिव्हर्सिटीजमध्ये केली जाते. काही युनिव्हर्सिटीजमध्ये जेवण फार खराब मिळतं. काही स्टुडंट्स मागे आलेले आहेत. असे माझे 2-3 स्टुडंट्स आहेत पुण्याचे जे माझे ओळखीतले आहेत, कारण ह्या मार्गदर्शन फील्डमध्ये माझ्या बऱ्याच मुलांशी आणि पॅरेंट्सशी ओळखी झाल्यात. तर साधारण त्यांची ती अमाऊंट पण बुडलेली आहे आणि ते बिचारे डॉक्युमेंट घेऊन इकडे आलेत. कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये त्यांनी त्यांचे जेवणाचे व्हिडिओ पाठवले होते. असे पण काही कॉलेजेस आहेत, पण 1-2 कॉलेजेस तिथेही छान आहेत, पण सगळेच नाही आहेत. प्रत्येक कंट्रीमध्ये असंच आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, जाताना कॉलेज सिलेक्शन क्रायटेरिया फार महत्त्वाचा असतो. आता त्या पॅरेंटची मुलं घरी आलीत, पुन्हा त्यांनी नीट प्रिपेअर केली. आता एक्झामच्या रिझल्टचं वेट करतायत. बट स्टील त्यांना MBBSच करायचं आहे. तर त्यांचे जे काय थोडी पहिल्या वर्षीची रक्कम जी गेली फिलिपाईन्सला गेल्यावर ती वाया गेली. तसं आपल्यासोबत होऊ नये म्हणून फिलिपाईन्सची जी 1-2 कॉलेज चांगले तिकडे गेलं तर चालेल. पण फी मी तुम्हाला सांगितली ॲप्रॉक्स 35+ म्हणजे 40 लाखच्या आसपास तुम्हाला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट कंट्री आपण युक्रेनच्या बाबतीत बोलूया. आता ही सगळी माहिती मी तुम्हाला का देऊ शकतो आहे, कारण मी बऱ्याचशा स्टुडंटला भेटलेलो आहे. एका स्टुडंटला विचारून हे मी केलेलं नाही. माझ्या लायब्ररीमध्ये युक्रेनची 20-30 मुलं असायची. माझे स्वतःचे फ्रेंड आहेत 10-12. रशियाची माझी जवळजवळ 50 ते 100 मुलांशी ओळख आहे. फिलिपाईनच्या 10-12 मुलांशी ओळख आहे. तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची माहिती मी घेतलेली आहे, कारण आपल्याला तेवढा वेळ असतो आणि त्यातून मी तुम्हाला माहिती देतो आज. तर युक्रेनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल, युक्रेन गव्हर्नमेंटने एक 3rd इयर नंतर क्रॉक नावाची एक्झाम चालू केली. युक्रेनचे ॲडमिशन युरोपियन कंट्रीजमध्ये म्हणून घेतले जातात. युक्रेन इज अ पार्ट ऑफ, युक्रेन हा रशियाचा पार्ट होता. आता ती फाळणी झाल्यानंतर सेपरेट झाला आहे. युरोप खंडामध्ये ते येतं. युरोप कल्चर तिथे आहे. पण आपण जेव्हा एज्युकेशन घ्यायला जातो तर आपल्याला युरोप कल्चर घ्यायला जायचं नाही आहे, हे सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या. तर युरोप कल्चर म्हणून तुम्ही ॲडमिशन घेऊ नका.
तिथल्या काही कॉलेजेसची मेसची अवस्था फार वाईट आहे. तिथे हॉस्टेल फॅसिलिटीज ज्या आहेत ते मुलं बाहेर राहतात, स्वतः जेवण बनवतात. कॉलेजेस तिथेही 2-3 चांगली आहेत, पण ती क्रॉकची जी एक्झाम आहे ती एक्झाम आपल्याला थर्ड इयरनंतर द्यायला लागते. 6 वर्षाचं तिथं ड्युरेशन आहे. सेम 3 वर्ष इंग्लिश आणि 3 वर्ष पुढची लँग्वेजमध्ये असतात काही सब्जेक्ट तिथे इंग्लिशमध्ये असतात थर्ड इयरनंतर. परंतु ती क्रॉक नावाची एक्झाम आल्यापासून बऱ्याचशा मुलांनी ट्रान्सफर घेतलं, कारण ती एक्झाम आपण युक्रेनमध्ये काम करणारच नाही आहे, आपण इंडियामध्ये येऊन काम करणार आहे. आपल्याला इंडियाची आपण रेसिडेन्सी आहे, तर आपण अजून एक एक्झाम का वाढवून घ्यायची, हा प्रश्न निर्माण होतो. पण तो स्टील जी मुलं ॲडमिशन ज्यांनी तिथे घेतलेली आहेत त्यांनी चांगली प्रिपरेशन करावी. जसं मी त्यांना पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेल FMG आणि याची प्रिपरेशन कशी करायची ती त्यांनी करायला पाहिजे. कारण ॲडमिशन घेतल्यानंतर तुमच्याकडे कुठलाही एक्सक्यूज नाही आहे. कुठल्याही कंट्रीला तुम्ही ॲडमिशन कुठल्याही कॉलेजला घेतलं तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं 2 ते 3 ऑप्शन्स आपल्याकडे असतात. त्या ऑप्शन्सला आपल्याला फॉलो करावं लागतं. आयदर आपण तिथे राहायचं, कॉलेज चेंज करायचं की मागे यायचं ऑप्शन फार कमी मुलांकडे असतो. परिस्थिती तशी नसते, कारण आर्थिक परिस्थिती तशी नसल्यामुळे ते येत नाहीत. पण मग तिथे राहायचं तर मग अभ्यास करायचा, स्ट्रगल करायचं आणि कॉलेज चेंज करायचं, तोही डिसिजन अर्निंगच्या बाबतीत म्हणजे आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत तोही विचार करण्यासारखा आहे. आता तुम्ही जिथे आहात, ज्यांनी जिथे ॲडमिशन घेतले तिथे कसं प्रिपेअर करायचं ते बघा. आता हे रडत बसू नका की मी इथे का आलो. हे जे ऑलरेडी गेलेत त्यांच्यासाठी मी सांगतो आहे. ठीक आहे, युक्रेनलाही काही कॉलेज आहेत चांगले आहेत, बट ती एक्झाम आहे, त्या एक्झाममुळे थोडंसं मी म्हणेल की आपण एक एक्झाम का द्यायची अननेसेसरी. ठीक आहे, त्यानंतर आपण विचार करूया किर्गिस्तान. आता किर्गिस्तानमधून मी तुम्हाला किर्गिस्तानविषयी थोडंसं सांगतो. ज्यावेळेस मी रशियाला होतो, ज्यावेळेस आमचं ॲडमिशन झालं तिथं माझं लँग्वेज कोर्स पूर्ण झाला, मी फर्स्ट इयरला गेलो. त्यावेळेस जी लँग्वेज कोर्सला मुलं आली तर बरेचसे एजंट किंवा एजन्सीज असं करतात की त्या मुलांना जोपर्यंत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट साईन होत नाही, कारण त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट तिकडे साईन व्हायचं आणि तिथे आम्ही जाऊन फी भरायचो. आता तसं राहिलं नाही आहे. आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये ऑनलाईन पेमेंट होतं, इथूनच फी भरली जाते, कुठल्या एजन्सीला ती द्यायची गरज नसते. हे तेवढंच लक्षात घ्या तुम्ही. त्यावेळेस आम्हाला ही गोष्ट होती का आमचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन होऊन गेलं, आम्हाला कॉलेज चेंज करायला म्हणजे ऑफकोर्स तुमचे पैसे भरले गेल्यानंतर तुम्ही मोस्टली करत नाही. तर आमची जी ज्युनियर बॅच आली साधारण 70+ बॅच आलेली होती. बऱ्याचशा एजन्सीचे वेगवेगळे मुलं होते. तोपर्यंत तिथे फ्रेशर्स पार्टी व्हायची नाही, तर आम्ही त्यावर्षी फ्रेशर्स पार्टी ऑर्गनाईज केली आणि त्या मुलांना त्या पार्टीमध्ये बेसिकली हेतू हाच होता की त्यांना आम्हाला खरी माहिती द्यायची होती. ती आम्ही त्यांना दिली की इथे आपण आलात, इथे कुकिंग स्वतः करायला लागेल, इथे इंग्लिश मिडियम अजून सुरू झालेलं नाही आहे आणि अशा पद्धतीने आहे सगळं. रशियन मिडियम तेवढंच चांगलं आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेल. माझ्या कॉलेजचं रशियन मिडियम खूप छान होतं. आम्हाला सगळे 65+ इयरचे HOD डीन्स शिकवायला होते, ज्यांचा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. बट इंग्लिश मिडियम नव्हतं. जे सांगून तुम्हाला आणलं ते इथे नाही आहे हे आम्ही त्यांना कळवलं. मग त्यांनी विचारलं का आता आमच्याकडे काय ऑप्शन्स आहे. म्हटलं अजून तुम्ही डॉलर्स तुमचे पे केलेले नाही आहेत, तर तुमचे कॉन्ट्रॅक्ट साईन झालेले नाही आहेत, स्टील तुमचे पैसे तुमच्याकडेच आहेत. जी सुरुवातीची फी गेली ती गेली, जी एजन्सीची. तर तुम्ही अजूनही विचार करू शकता. त्यांना काही सिनियर्सनी, आमचे जे अजून सिनियर्स होते सुपरमोस्ट, त्यांनी त्यांना बस बुक करून दिली आणि किर्गिस्तानला पाठवलं. किर्गिस्तानला ते ISM मेडिकल कॉलेज म्हणून आहे आणि किर्गिज स्टेट मेडिकल अकॅडमी म्हणून आहेत. तर तिथे त्यांना जी एक एजन्सी आहे इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसिनची, दिल्लीला मेन ऑफिस आहे, त्यांनी तिकडे त्यांना मदत केली थोडीशी, व्हिजा वगैरे या गोष्टींमध्ये, आणि ॲडमिशन देऊ केले. आता ही मुलं ज्यावेळेस इंडियामध्ये आली त्यावेळेस माझाही कोर्स संपलेला होता, ज्यावेळेस त्यांचा, कारण तो 5 वर्षाचा कोर्स करून आले आणि काही KSMAला 6 वर्षाचा कोर्स करून आले, जे की आता 5च वर्षाचा आहे KSMAला आत्ता प्रेझेंट सिच्युएशनला. तर त्या तिथे आल्यानंतर त्यांचा जो पासिंग पर्सेंटेज होता तो फार छान होता. ती मुलं फार ब्रिलियंट होती, कारण त्यांना तिथे सगळ्या गोष्टी तिथेच प्रोव्हाइड झाल्या होत्या, जे आम्ही इंडियात आल्यानंतर क्लासेस लावले 5th इयरनंतर किंवा सुट्टीमध्ये किंवा 6th इयरनंतर, ते त्यांनी ऑलरेडी तिथनं 2nd इयरपासून केलेले होते. आणि तो रिझल्ट पाहून मला 50 ते 60 मुलांशी चर्चा झाल्यानंतर एक लक्षात आलं की किर्गिस्तानचा तो रिझल्ट खूप छान होता. आणि म्हणून मग मी त्या एजन्सीला कॉन्टॅक्ट केला, तिथे जाऊन बघितलं की आमच्या इकडची पण मुलं आहेत जी इतर कंट्रीजला जातात, पण तुमचा हा छान ऑप्शन आहे. मिस्टर फणीभूषण सर आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, तर त्यांनी मग मला सांगितलं की तुमच्या तिकडच्या मुलांना तुम्ही गाईड करू शकता, मार्गदर्शन करू शकता, आपण डिरेक्टली त्यांना एजन्सी थ्रू कॉलेजलाच ॲडमिशन देतो. हे सगळ्या चर्चा झाल्या. अशा इतरही एजन्सीज आहेत ज्या चांगल्या पद्धतीने ॲडमिशन देतात, चांगल्या पद्धतीने फॉलो करतात, तर त्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. तर किर्गिस्तानच्या बाबतीत मी सांगेल, फी स्ट्रक्चर ॲप्रॉक्स आपल्याला 30 ते 32 लाखापर्यंत जाईल.
फी स्ट्रक्चर विथ एक्सपेन्स, म्हणजे एक्सपेन्स आणि फी स्ट्रक्चर तुम्हाला 30 ते 32 लाखापर्यंत जाईल. ते तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये असतं, 6-6 महिन्याला ऑनलाईन भरायचं असतं. आणि त्याचा मोड ऑफ जो फी आहे ती आपण ऑनलाईन भरायची असते, मुलांच्या नावानेच ती फी भरायची असते, युजर ID पासवर्ड टाकून. आता बेसिकली कसं आहे की याच्यामध्ये फसवणूक फार कमी होते मग. आणि मुलांचा ड्युरेशन जे आहे, इंग्लिश मिडियम प्रॉपर असतं तिथे, टीचिंग फॅकल्टी इंडियन आहेत जसं इतरही काही कॉलेजेसमध्ये आहेत. आणि आल्यानंतरची जी एक्झाम आहे त्याची तयारी तिथे करून घेतली जाते. फूड वगैरे आहे तिथे चांगल्या क्वालिटीचं, काही कॅम्पसमध्ये छान फूड आहे, काही कॅम्पस थोडे दूर आहेत. KSMA आणि बिश्केक सिटीमध्ये काही 2-3 कॅम्पस आहेत. अशा प्रकारे किर्गिस्तानचं आहे. त्यानंतर कझाकिस्तानमध्ये 5-5 वर्षाचे कॉलेजेस आहेत, तिथे इंग्लिश मिडियम आहे, तिथे काही प्रमाणात इंडियन फॅकल्टी आहे, हॉस्टेल मेस वगैरे फॅसिलिटीज आहेत. त्यानंतर आपण नेपाळमध्ये जर गेलं तर काही कॉलेजेस आपल्याच इंडियातल्या लोकांनी चालू केलेले आहेत, मणिपाल वगैरे. पण त्यांची फीज थोडीशी आपल्याला, जसं आपल्याकडे डीम्ड युनिव्हर्सिटीसारखी आहे तसं मॅनेजमेंटसारखी थोडीशी ती फी असते. बांगलादेशमध्ये काही मेडिकल कॉलेज आहेत, त्यांची फी जसं इंडियामध्ये मॅनेजमेंटचे कॉलेजेस त्याप्रमाणे असेल, जी की तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. या व्यतिरिक्त ज्या युनिव्हर्सिटीज तुम्हाला माहीत आहेत की तुम्हाला ज्याची तुम्ही माहिती घेऊ राहिले आहेत, त्या तुम्ही मला मेल करा. त्या युनिव्हर्सिटीविषयी माझ्याकडे जर काही माहिती असेल किंवा तो येणारा खर्च, ड्युरेशन, मोड ऑफ लँग्वेज, इंग्लिश आहे की कसं असेल, रशियन प्लस इंग्लिश कसं आहे, हे मी तुम्हाला त्या मेलमध्ये रिप्लाय करेल. ऑफकोर्स माझ्या थोड्याशा वेळेच्यानुसार मी थोडंसं इमिजिएट रिप्लाय नाही करू शकणार, पण 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला रिप्लाय करेल. तरी आज आपण ह्या सगळ्या कॉलेजच्या विषयी माहिती घेतली, फी स्ट्रक्चर जाणून घेतलं ॲप्रॉक्स. थोडेफार कॉलेजेस जे चांगले आहेत ते आपण ईमेलवर चर्चा करू. आणि ही प्रक्रिया जाणून घेताना तुम्हाला जो काय फायदा झाला तो इतरांना व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही हा जो आपला यूट्यूबचा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, शेअर करा, लिंक त्यांना पाठवा, त्यांनाही शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून खूप साऱ्या मुलांना ही माहिती मिळेल. आणि जी ऑलरेडी मुलं ज्या कंट्रीजमध्ये आहेत त्यांना मी हा मेसेज देईल की तुम्ही प्रिपरेशन करा. आता तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर हा डाऊट येतच नाही का मी इथे का आहे, तो डाऊट ऑलरेडी झालेला आहे. आता तुम्ही अभ्यास कसा करायचा त्याबद्दल विचारा, किंवा पुढच्या पार्टमध्ये मी सांगेल तुम्हाला की एक्झाम कशी असते काय, त्याबद्दल तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि तुम्हाला कुठेही प्रश्न आला ना, तुमच्या सिनियरला विचारा, किंवा तुम्ही अशा पर्सनला तो विचारू शकता की जो त्याच्याविषयी माहिती ठेवतो. या पद्धतीने तुम्ही जा. अजिबात हा विचार करू नका मी इथे का आलो किंवा काय. आता जे आहे ते आहे, त्यात तुम्ही कसं स्ट्रगल करता, कसं तुम्ही त्याला मोटिवेट राहून कसं तुम्ही त्याच्यावर मात करता, ते फार महत्त्वाचं आहे. आणि तेच महत्त्वाचं आहे. आल्यानंतर तुम्हाला सिद्ध करायला चान्स मिळणार आहे. तुम्ही आल्यानंतरची एक्झाम चांगल्या पद्धतीने द्या. ऑल द बेस्ट त्या एक्झामसाठी. आणि पुढील पार्टमध्ये आपण त्या एक्झामविषयी बोलू. धन्यवाद.